रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना लोकलनं उडवलं, तिघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. पुण्यामध्ये महार वतनाच्या जमिनीचा 1800 कोटींचा कथित घोटाळा, पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप. पार्थ पवारच्या प्रश्नावर अजितदादांचे नो कमेंट्स, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दादांचं सूचक मौन. शीतल तेजवानीची पार्थ पवार प्रकरणात एंट्री, जागा मिळवून देत म्हणत स्वतःच बनली पॉवर ऑफ अटर्नी, मूळ जागा मालकांनी लावला आरोप. पार्थसोबत फोनवर बोलले, चूक नसल्याचं त्याच्याकडून स्पष्टीकरण, सुप्रिया सुळेकडून भाच्याची पाठराखण. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही, चौकशीनंतर सरकार कारवाई करेल असं वाटत नाही, पार्थ पवार प्रकरणी एकनाथ खडसेंचं मर्मावर बोट. पुण्यात ठाकरे गटाचं पार्थ पवार यांच्या विरोधात आंदोलन, हातात श्रीखंडच्या वाट्या घेत घोषणाबाजी केली. आताचं डबल इंजिन सरकार फक्त धूर फेकतंय, लातूर दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच, मतदारसंघावर भाजपासह राष्ट्रवादीही आग्रही. सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, शहराध्यक्ष सुधीर खरटमलांचा अजित पवार गटात प्रवेश. रामकुंडावर गोदा स्नानानंतर भाविक महिलांची गैरसोय, गिरीश महाजन यांनी पाडले वस्त्रांतर गृह. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, बिबट्याच्या हल्ल्यातून विद्यार्थी थोडक्यात बचावला, जुन्नरच्या राजुरी गावातील थरारक घटना. शिरूरच्या खेड तालुक्यातील वाळद येथे बिबट्या जेरबंद, परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीमध्ये वाढ, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं दुसऱ्यांदा बजावलं समन्स. राजधानी नवी दिल्लीत वायू प्रदूषणामुळे 22 लाख मुलांचे फुफ्फुस खराब, प्रदूषणाला सार्वजनिक आरोग्य जबाबदार, आणीबाणी घोषित करा म्हणत सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल. कॉफीसाठी 700 रुपये, पाण्याच्या एका बॉटलसाठी 100 रुपये, मल्टिप्लेक्सच्या मनमानीवर अखेर सुप्रीम कोर्टानं सुनावलं. असीम मुनीरची ताकद आणखी वाढणार, पाकिस्तान सरकार संविधान बदलण्याच्या तयारीत. बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेण आणि चप्पल फेक, विजयकुमार सिन्हा यांच्या गाडीवर दगडफेक, गावात प्रवेश करण्यापासून रोखलं. सुरेश रैना शिखर धवनची 11 कोटी 14 लाखांची मालमत्ता जप्त, बेटिंग ॲप प्रकरणात ईडीची कारवाई, युवराज सिंग आणि सोनू सूद यांचीही चौकशी. ओंकार हत्तीला दांड्यानं मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, मारहाणीनंतर प्राणीप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त. विराटच्या आरसीबी संघाचा मालक बदलला जाण्याच्या चर्चा रंगल्या, सध्याचा मालक जिओ संघ विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती. चौथ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा कांगारूंवर शानदार विजय, 48 धावांनी यजमानांचा उडवला धुव्वा, मालिकेत 2-1ची आघाडी. आणि वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला संघाच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव, प्रत्येक खेळाडूला मिळणार कार, टाटा मोटर्सची मोठी घोषणा. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू उद्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, उद्या भारतीय महिला संघातील महाराष्ट्रीयन मुलींचा वर्षावर होणार सत्कार. तळकोकणामध्ये जत्रोत्सव आणि दशावताराला सुरुवात, कोकणात आजही जपली जातीय जुनी परंपरा.